आज आपण भारत सरकारच्या काही महत्त्वाच्या योजनांबद्दल बोलणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना। बघा, या योजनांवर खूप वेळा MCQमध्ये करंट अफेअरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो। ही योजना का महत्त्वाची आहे तर ह्या योजनेने नुकतीच 10 वर्ष पूर्ण केलेत। म्हणजे 2014 साली ही योजना सुरू झाली होती आणि 28 ऑगस्ट 2024 रोजी या योजनेने 10 वर्ष पूर्ण केलेत। जगातील सर्वात मोठी सर्वसमावेशक आर्थिक योजना आहे। म्हणजे लोकांना आर्थिक स्पिअरमध्ये इन्क्लूड करण्यासाठी ज्या योजना जगामध्ये झालेल्या आहेत त्यांपैकी ही सर्वात मोठी योजना आहे। लोकांचा आर्थिक सहभाग वाढावा यासाठी। बघा, या योजनेचं ब्रीद वाक्य आहे मेरा खाता भाग्यविधाता। आता मेरा खाता भाग्यविधाता असं का नाव आहे माहिती आहे का? कारण ह्या योजनेचं उद्दिष्ट काय आहे, ज्या लोकांकडे बँक अकाउंट नाही आहे, ज्या लोकांना सरकारच्या ज्या स्कीम्स असतात, ज्या योजना असतात त्यांचा फायदा घेता येत नाही, लाभ घेता येत नाही, त्या लोकांना बँक अकाउंट सुरू करण्यासाठी ही योजना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुरू केली होती। आणि ही कोणत्या मंत्रालयाच्या अंडर येते तर वित्त मंत्रालयाच्या अंडर ही योजना येते। योजनेचं उद्दिष्ट भारतातील लोकांना बँकिंग सुविधांमध्ये प्रवेश प्रदान करणे। म्हणजे ज्या लोकांकडे बँकिंग सुविधा नाही आहेत त्या लोकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांचे अकाउंट ओपन करून देणे आणि त्यावर त्यांना पेन्शनसारख्या स्कीम्ससुद्धा त्यांचा लाभ घेता येईल याची खात्री करणे। बघा, जर तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करायचं असेल तर तुमची वयोमर्यादा काय आहे तर तुम्ही 18 ते 59 वर्षे ह्या गॅपमध्ये तुम्ही पाहिजेत तर तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करता येईल। आता योजनेचे फायदे बघा, जर तुमच्याकडे हे प्रधानमंत्री जनधन योजनेचं अकाउंट असेल तर तुम्हाला 1 लाखपर्यंतचा ॲक्सिडेंटल विमा दिला जातो। म्हणजे तुमचा ॲक्सिडेंट वगैरे झाला तर त्यासाठी तुम्हाला 1 लाखाचा इन्शुरन्स आहे। नंतर रुपे डेबिट कार्ड हे तुम्ही ऐकलं असेल। डेबिट कार्ड म्हणजे काय, आपण जे ATMमध्ये जाऊन पैसे काढतो तर ते रुपे डेबिट कार्डसुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये दिलं जातं। नंतर ओव्हरड्राफ्ट असतो तो 10,000चा तुम्हाला इथे अवेलेबल आहे आणि 5,000पर्यंतचं तुम्हाला लोन ह्या योजनेमार्फत अवेलेबल करून दिले आहेत। आणि दुसऱ्या सरकारच्या ज्या योजना आहेत त्या ह्या बँक अकाउंटला तुम्ही लिंक करू शकता। तर अशा प्रकारे प्रधानमंत्री जनधन योजना आपण पाहिली। या योजनेवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। मोस्टली तुम्हाला काय विचारू शकतात की विमा किती लाखाचा आहे तर 1 लाख आणि आता 2 लाख करण्यात आलेलं आहे। नंतर कोणतं डेबिट कार्ड यूज केलं तर रुपे डेबिट कार्ड। ओव्हरड्राफ्ट कितीचा आहे तर 10,000चा। लोन किती तर 5,000चं लोन। अर्जदाराचे वयसुद्धा विचारले जाऊ शकते 18 ते 59 मध्ये। आणि हे जे त्यांचं ब्रीद वाक्य आहे ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं की मेरा खाता भाग्यविधाता।